नमस्कार मंडळी. आम्ही अडाणी होतो तेच बरं होतं. आम्ही अडाणी होतो तेच बरं होतं. आम्ही अडाणी होतो तेच बरं होतं. साधा सर्दी खोकला झाला की आलं तुळस काढा घ्यायचो. पोटात दुखलं की ओवा चावून खायचो. ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो. ना टेस्ट ना पेशालिस्ट झंझट ना हॉस्पिटलच्या ॲडमिटमध्ये अडकत होतो. निरोगी आयुष्य जगत होतो. आम्ही अडाणी होतो तेच बरे होतो. राम 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 राम, सलाम अलैकुम असे सलामप्रमाणेच उत्तर देत होतो. ना धर्म कळत होते ना जात कळत होती. माणूस माणूस म्हणून जगत होतो. आम्ही अडाणी होतो तेच बरं होतं. सकाळी न्याहारीला दूध भाकरी, दुपारी जेवणात कांदा भाकरी आणि रात्रीच्या जेवणात कोरड्याच भाकरी पोटभर खात होतो. हेल्दी फास्ट मेनूचा चोचलेपणा आणि डिनरचा नव्हता. उपासमारीपेक्षा दिवसभर भरपेट चरत होतो. आम्ही अडाणी होतो तेच बरं होतं. पूर्वी आम्ही शक्तिमानसोबत गिरकी घेत होतो. रामायणात रंगून जात होतो. चित्रहार सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो. ना वेब सिरीज ना आतुरता, ना सासूभाऊचा लफडा, ना बातम्याचा फालतूपणा सहन करत होतो. खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो. आम्ही अडाणी होतो तेच बरं होतं. सण असो की जत्रा, सुट्टी मिळेल तेव्हा वेळ मस्त कुटुंबासोबत घालवत होतो. चार मित्रामध्ये मिसळत होतो. लोकांमध्ये उठ बसत होतो. ना टार्गेटची चिंता ना प्रमोशनचं टेन्शन होतं. ना पगार वाढायची हाव होती. तणावमुक्त जीवन जगत होतो. आम्ही अडाणी होतो तेच बरं होतं. गावातले वाद गावातच मिटवत होते. झाली भांडणं तरी रात्री मंदिरात एकत्र येत होतो. सकाळी पुन्हा एकत्र फिरत कामाला लागत होतं. ना पोलीस केसची भीती ना महानानीचा दावा. कोर्टाच्या चक्रा मारत नव्हतो. खरोखर सलोख्याचं जपत होतो. आम्ही अडाणी होतो तेच बरं होतं. कुटुंबात प्रेमाने पत्र लिहित होतं. पत्राची वाट बघत होतो. पत्राच्या प्रत्येक ओळीत प्रेमाचा ओलावा अनुभवत होतो. ना मोबाईलवर कोरडी बोलणी ना फॉरवर्ड मेसेज ना ऑनलाईनवर चॅटिंग. उगाच फक्त दिखावा करत नव्हतो. आम्ही अडाणी होतो तेच बरं होतं. मातीच्या घरात राहत होतो. सारवलेल्या अंगणात बागडत होतो. ऐसपैस अर्धा एकरभर जागेत सुरुवातीला सगळे नांदत होतो. ना वन बी एच केमध्ये कोंबलो होतो. ना बाल्कनीसाठी भांडत होतो. ना मास्टर बेडरूम स्वतःला कोंडून घेत होतो. मस्त मोकळ्या हवेत उघड्या ढगाखाली मोकळा श्वास घेत होतो. आम्ही अडाणी होतो तेच बरं होतं. अडाणी असताना सुशिक्षिताला जाऊन त्याचे आयुष्य जगावे अशी स्वप्न पाहत होतो. त्यासाठी मेहनत करत होतो. आणि जेव्हा सुशिक्षित झालो त्या भपकेपणात घुसू लागलो. ढोंगी ते जग बघू लागलो आणि मग परत वाटू लागलं आम्ही अडाणी होतो तेच बरं होतं. तर तुम्हाला 2 पिढीतील अंतर कसं वाटलं ते सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.